नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आपण फक्त उबेरमध्ये काम केलेलं आहे आणि बॅक टू बॅक काम केलं आहे नॉनस्टॉप. 8 तास कंटिन्यू आपण उबेरच काम करतोय. बाकी कोणत्या ॲपची गरजच पडली नाही. आपण इंजवडी खराडी कुठं गेलो बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 5:34. आपण लवकर निघालोय आज आणि CNG कालच फिल केला होता. सो CNG फिल करायची गरज नाही. आता डायरेक्ट ओला उबेर रॅपिड ऑन करतो थोडंसं पुढं रोडला गेल्यावर आणि बघूया राईड कोण देते आपल्याला. सुरुवात तर आपण करतोय. काल पण व्यवस्थित काम झालं लवकर उठल्यामुळं. तर बघूया ही स्ट्रॅटेजी काम करते का. कारण कोणतंही काम करताना एक स्ट्रॅटेजी घेऊन आपण बसलो तर आपलं काम व्यवस्थित होतं, असा माझा एक्सपिरियन्स आहे. तर ठीक आहे, बघूया कसं होते. उबेरकडनं फर्स्ट राईड भेटली आपल्याला पुण्याची शिवाजीनगर देगीतनं. देगीपासून पिकअप आहे कस्टमरचा 2-2.5 किलोमीटरचं. टोटल काहीतरी 17 का 16 का 18 किलोमीटरची राईड होती. 207 आपल्याला दाखवलंय, म्हणजे 200-190 वगैरे आपल्याला भेटल. ठीक आहे, दिवसाची सुरुवात करून घेतोय. 5:38 झालेत. बघूया राईड कम्प्लीट करायला किती वेळ लागते आपल्याला. देगीतनं जी राईड आपल्याला भेटणार होती ती 200-400 मीटरच राहिलं होतं पोहोचण्यासाठी. तर त्यांनी कॅन्सल केली राईड. तर मी तिथं आपल्याला कॅन्सलेशनची फी 48 रुपये भेटले आणि आपण तिथनं परत भोसरीच्या साईडला येत होतो. जस्ट गाडी वळवली आणि थोडं पुढं आलो असं आणि तिथनं आपल्याला परत पिंपरी कॉलनी स्टेशन. तर इथली राईड पडली. म्हटलं चला परत काय जायचं. तर मग 171 रुपये आपल्याला दाखवले. तर ते कस्टमरचं बिल झाले 224 रुपये. आपल्याला किती भेटले काय माहिती, पण टोटल आपलं 221 झाले, म्हणजे 160-168 रुपये काहीतरी आपल्याला भेटले या राईडचे. 11 किलोमीटरची राईड होती. तर ही राईड आपण आपलं अर्निंग झाले टोटल 221 रुपये. टाइम झालाय 6:10. गाडी चालली 15 किलोमीटर. CNG भरायचा होता, 2 गाड्या खाली झालंय. ठीक आहे, बघू आता इथनं राईड आपल्याला कोण देते. ॲप केले चालू बाकीचे, ओला उबेर रॅपिडो. मध्ये एक राईड पडली होती रॅपिडोकडनं, पण आपण ऑलरेडी राईडमध्ये होतो. आणि ओलाकडनं पण पडली होती मोशीची. तर ठीक आहे, ते तिकडे जायचंच नाही सकाळी सकाळी. तर आता इथनं बघू आपल्याला कुठं राईड पडते. हायवेला जातो आणि एखादी मोठी राईड पडली पाहिजे. लॉंग राईड पडली म्हणजे आपल्या दिवसाचं एक टार्गेट आपलं व्यवस्थित होऊन जातं. मग ठीक आहे, बघू पुढे जातोय, करतो अपडेट. चिंचवडमधनं तर काय राईड नाही पडली. मग आपण भोसरीच्या साईडला आलो. म्हणजे पिंपळे सौदागरला जावं, पण भोसरीच्या ब्रिज तिथनंच वळावं लागते. तर मग विचार केला CNG फिल करून घेऊ. 2 गाड्या CNG राहिलं तर 150 रुपयाचा CNG बसलाय. 1.5 किलो CNG बसला, म्हणजे आता गाडी फुल आहे. आणि 212 रुपये आपलं अर्निंग झाले. तर ठीक आहे, CNG फिल तर झालाय. 6:30 वाजले. तर आता इथनं बघू आपल्याला राईड कुठं पडते. पिंपळे सौदागरला आलोय आपण, चाललोय. ब्रिज उतरलाय. आता इकडनं बघू आपल्याला कुठं राईड पडते. थोडंसं आपण पुढे जाऊन लोकेशनला साईडला थांबू कुठं तरी, म्हणजे मग राईड आली का आपल्याला घेता येईल पटकनी. उबेरकडनं आपल्याला एक राईड पडली आहे. 282 रुपये फेअर दाखवले. खराडीचं 1.5 किलोमीटरचं पिकअप आहे. चाललोय आपण कस्टमरला पिक करायला आणि खराडीला जायचे. जवळपास 40-1 मिनिटं लागते माझ्या हिशोबाने. सकाळ 40-45 मिनिटं. तर 250 वगैरे आपल्याला भेटतील. तर ठीक आहे, आपण चाललोय कस्टमरला पिक करायला. राईड कंप्लीट करतो. आलोय आपण खराडीला, कस्टमरला सोडलंय. टाइम झालाय 7:19 आणि गाडी चालली 47 किलोमीटर. तर इथनं आता राईड तर मुश्किल आहे. तर आपण निघालोय परत हायवेच्या साईडला. हायवेपासून बघू कुठं भेटते आपल्याला. आणि एअरपोर्टला चांगला सर्च दाखवतात, तिथे एकदम रेड झालेले. मग म्हणल्यावर तिथं राईड भेटून जाईल. तर बघू, नाही भेटली तर मग आपण एअरपोर्ट साईडला जाऊ. आणि इथं आता खराडीला सिग्नलला एक जण बॅगवाला होता, कुरिअर काहीतरी होतं. दोन्ही साईडला 2 मोठ्या बॅग होत्या. आणि लेन नाही बघत काय नाही, डायरेक्ट अंगावर आला लेफ्ट साईडनी. नशीब त्या बॅगेमुळं वाचला. गाडीला नॉर्मल स्क्रॅच आहे. एकदा ती सर्व्हिसिंग तर आलीच आहे आपली गाडी इन्शुरन्स मध्ये क्लेम. बघू आता कधी करायचे ते. तर की बाहेर करतोय. तर कस्टमरचं बिल झालं 368 रुपये. आपल्याला 268 दिले आणि टोटल आपला अर्निंग झाले उबेरकडनं 481.
आपण 10 रुपयाच्या रेटने चाललोय पुढं. तर ठीक आहे, आता इथनं राईड कुठं भेटते बघूया. राईड तर भेटायला पाहिजे, पण आता इथं एवढं सकाळ IT ला आणि एवढं लवकर येतात तरी कशाला, काय कळतच नाही. 7:30 वाजता कोण ऑफिसला येतं का IT वाले? यांचे काय काम असतं काय माहिती, कसं आहे काय काम असेल. पण आता सगळ्यांना कंपल्सरी केले, त्याच्या हिशोबाने सगळेजण येऊन आपलं काम करून 8 तासाचं काम करून जातात. बहुतेक तसंच काहीतरी आहे. तर ठीक आहे, आपण पण आपलं काम करतोय. 2 राईड आपल्या झाल्यात, एक राईड कॅन्सलेशन चार्ज आपल्याला भेटलेले आहेत. तर हा खराडीचा दुसरा पुढच्या सिग्नल पासून आत आलोय डायरेक्ट आपण. ऑस्ट्रेलिया काहीतरी कंपनी होती, ऑस्ट्रेलिया काहीतरी. तर ठीक आहे, चाललोय आपण हायवेला. करतो अपडेट नंतर कुठं जातोय ते. उबेरकडनं आपल्याला राईड भेटली. एक आली होती हडपसरची, पण तिकडे नाही जायचं, आपल्याला जायचं होतं एअरपोर्ट साईडला. पण ठीक आहे, इथं 1.8 किलोमीटर पासून पुणे स्टेशनची म्हणजे मग तिथं आपल्याला फ्रेश पण होतं व्यवस्थित. आणि स्टेशनला पण मोकळं जाण्यापेक्षा आपलं तेवढेच 190 रुपये 170 वगैरे माझ्या हिशोबाने आपल्याला भेटायला पाहिजेत. वाघोलीपासून पिकअप आहे, वाघोलीच्या अलीकडेच आहे कुठेतरी. तर ठीक आहे, आपण चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट का आपल्याला किती भेटलेत काय भेटलेत ते. सोडलंय आपण कस्टमरला मेट्रो स्टेशनच्या इथं. बोलताच राहिलो, आपल्याला राईड पडली होती खराडीत पुणे स्टेशनची. तर कस्टमरला केलं ड्रॉप. आणि आता मला एक छोटीशी राईड पडली होती 7 किलोमीटरची 168. यामध्ये 35 रुपये एक्स्ट्रा होते प्रायोरिटी बेसचे, पण ते कॅन्सल झाली, कस्टमरनेच कॅन्सल केली. ठीक आहे, एक राईड पडते बघतो. स्टेशनपासून आपण एक राईड आणली पिंपळे सौदागरची. आणि ती चालू असताना जे एंडला थोडं 2-3 किलोमीटर राहिलं होतं आपल्याला एक आळंदी फाट्याची राईड पडली. पण कस्टमर फोन नाही उचलत. ते मी सोसायटीच्या गेटवर बऱ्याच वेळा थांबलोय, 5 मिनटं होऊन गेलेत, वेटिंग टाइम सुरू आहे सध्या. आणि मेसेज पण केलेत. तर मी सोसायटीच्या बाहेर आलोय, कारण एंट्री करायची, फ्लॅट नंबर विचारायचे, तर ते फोन नाही उचलत. 4-5 फोन केले, 2-3 मेसेज केलेत. तो आता 5 मिनटं झाल्यानंतर थोडासा वेट टाइम घेतोय आणि वेट टाइम करणार आणि मग कॅन्सल करणार, म्हणजे आपल्याला पण चार्जेस वगैरे भेटून जातील त्याचे. तर बघू आता इथनं कुठं जातोय ते. आज फक्त उबेरचेच राईड चालू आहे कंटिन्युअसली. बहुतेक 650, 700, 800, 850चा अर्निंग झाला असेल. करतो मी एक्झॅक्ट एंट्री किती झाली ते बघतो आणि इथनं कुठं जातोय ते करतो. आपल्याला परत उबेरकडनं राईड कॅन्सल केली आपण, ती 22 रुपये आपल्याला भेटलेत कॅन्सलेशन चार्जेस. आणि लगेचच आपल्याला राईड भेटली पुढची खराडीची 312 रुपये फेर दाखवलाय. 2.5 किलोमीटरचा पिकअप आहे कस्टमरचा. चाललोय आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. बहुतेक याला पण अर्धा-पाऊण तास लागेल माझ्या हिशोबाने. तर राईड कंप्लीट झाल्यानंतर मी करतो अपडेट किती वेळ लागला, आपल्याला किती फेअर भेटलं. खराडीला पोचलो आपण, त्याच्यानंतर आपल्याला लगेच साईडच्याच बिल्डिंगमधनं राईड भेटली हिंजवडीची डायरेक्ट. तर फेअर दाखवला होता 412-15 काहीतरी. तर मला असं वाटलं कटिंग बिटिंग होऊन ते येईल काहीतरी तेवढं 380 वगैरे. पण ते 412 रुपये मला भेटले आणि बाकी कस्टमरला 570 रुपये. तर बराच वेळ लागला यायला, 1.25 तास, 1 तास 20 मिनटं काहीतरी लागला. आणि जायला पण ट्रॅफिक होतं, जे आपल्याला पिंपळे निलकमधनं भेटलं होतं, पिंपळे सौदागरमधनं खराडीसाठी. त्याला पण 1 तासपर्यंत काहीतरी लागला, ट्रॅफिक लागलं होतं आपल्याला खराडीच्या इथं. तर त्या 2 राईड झाल्यानंतर आपली खराडीला हिंजवडीला जेव्हा पोहोचलो आपण, आणि तिथनं एक थोडंसं म्हणजे फक्त कस्टमरला ड्रॉप केलं आणि थोडंसं आलो असेल तर आपल्याला पुणे स्टेशनची एक राईड भेटली. तर मी तिथं गेलो तर तिथं ऑलरेडी कॅबवाले होते. तर त्यांना असं वाटलं की बाबा 2 कॅब आल्या एकाच ठिकाणी, का 2 राईड पडल्यात का एकाच याला, तर ते कन्फर्म करायचं होतं. तर दोघांचं एंड लोकेशन पुणे स्टेशनच होतं, पण ज्यांनी बुक केली ती त्यांची नावं वेगवेगळी होती, म्हणजे ती सामान होतं जास्त त्यांचं. तर त्यांनी 2 कॅब केल्या होत्या. तर 325 रुपये असं काहीतरी मला फेअर दाखवला आणि वेट टाईम चार्ज लागला तिथं 5-6 मिनटं. तर मला राईड कंप्लीट झाली. तर आता स्टेशनला आलोय, 312 रुपये मला भेटलेले आहेत. त्यांना पण सेम दाखवत होतो.
तर इथं आपण आता सकाळपासून फक्त उबेरच करतोय. तर आज टोटल आपला 8 तासाचा काहीतरी काम झालं असं, 8 तास वगैरे ॲप चालू केलेलं फक्त. बाकी तसं मग आपण निघलोय 5:30ला. 5:30, 6, 6:30, 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30 आणि 1.5 8 तास आपल्याला कंप्लीट झाले. बरोबर 1:45 वाजलेत आता. आणि गाडी चालली 172 किलोमीटर आणि 3 काड्या CNG आहे आणि 3 काड्या पेट्रोल आहे आपल्याकडं. तर 1932 रुपयाचं काहीतरी काम झालंय आपलं. गाडी 172 किलोमीटर झाली. आता इथनं आपण घरच्या साईडला गोटू टाकतोय. जर भेटली मला राईड तर ठीक, नाही तर मग आपण MTS जाऊया. आणि सकाळपासून काही खाल्लं नव्हतं तर आत्ता इथं स्टेशनच्या इथं राजधानी हॉटेल म्हणून आहे, तिथं पॅटीस खाल्ले. लयच भूक लागली होती, म्हणजे काही खायला चान्स नाही आणि फ्रेश व्हायला पण चान्स नाही. कंटिन्यू बॅक टू बॅक राईड घेतोय. आज फक्त उबेरचं काम केलेलं आहे. तर ठीक आहे, आता इथनं विश्रांतवाडीवरनं आपण घराच्या साईडला निघू. अर्धा-पाऊण तास लागेल. तर करतो अपडेट नंतर काय होते. बहुतेक मी आता घरीच जाईल, आराम करेल. झोप पण येते. झोप घेणं पण गरजेचं आहे, कारण मी सकाळी आता 2 दिवस झाले थोडंसं लवकर, अर्धा-पाऊण तास लवकर निघतोय. सो झोप घ्यावी अशी 1 तासभर तरी झोप भेटली दुपारी. म्हणजे मी आजपर्यंत कधी झोपायचो नाही दुपारचं, पण आता 2 दिवस झाले थोडंसं लवकर निघतोय, तर मला झोप लागतीये 4:30 पर्यंत. नंतर आपलं घरचं शॉप आहे, किराणा दुकान, तिकडे मी असतो. तर बघूया, आपण आता घरी जाऊ, जेवण वगैरे करू, आराम करू थोडा, परत आपल्या रोजच्या रुटीनला लागू. ठीक आहे, धन्यवाद.